शुभ सकाळ मित्रांनो, मी कल्पेश सावंतांची आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि आता आपण एक सकाळची नाश्त्याची एक स्पेशल अशी रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण एक पोस्ट करणार आहोत. तुम्ही बघणार आहात आपण साऊथ इंडियन डिश बनवणार आहोत, इडली आणि खोबऱ्याची चटणी. तर आता इथे साहित्य सगळं रेडी आहे, सांबारसुद्धा बनणार आहे. तर आता इडलीचा काल आपण जे मिश्रण होतं तांदूळ आणि काय उडीद डाळ तांदूळ उडदाची डाळ भिजत टाकलेली होती सकाळी, आणि त्यानंतरला तिला रात्री वाटून घेतलेलं आणि वाटून घेतल्यानंतर आज तिला पीठ येण्यासाठी ठेवलेलं होतं. तर ते पीठ आलेलं आहे आता, रात्रपासून सकाळपर्यंत ठेवलेलं. तर डोसेसुद्धा बनवू शकतो तुम्ही त्याच्याने. आणि आता आपण इडल्या बनवणार आहोत. तर खोबऱ्याची चटणी आणि सांबार आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात कसं बनवणार होते. तर खोबऱ्याच्या चटणीसाठी साहित्य काय आहे ते आपल्याला आई आता दाखवेलच. तर मित्रांनो, जसं की तुम्ही इथे बघताय, लसूण, ओलं खोबरं घेतलेलं आहे, धनिया कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहे. आणि इथे आपले आहेत इडलीचे साचे, ज्यामध्ये आपण इडली वाफवून घेणार आहोत. कुकरला थोडं पाणी आणि लिंबू टाकलं आहे, कारण का कुकर काळा पडू नये म्हणून लिंबू टाकलेलं आहे यामध्ये. आता यावर आपण इडलीचं आपलं जे बनवलेलं बॅटर आहे ते यामध्ये टाकून एक एक लाईनमध्ये असे ठेवलं. आणि किती मिनटं ठेवायला लागतं? 10 मिनटं ठेवलं की होऊन जातं ते, जास्तीत जास्त 10 मिनटात होऊन जातं. तर मित्रांनो, आता मला याला तेल लावायचं काम दिलेलं आहे. आता मी याला थोडं थोडं तेल लावायचं ना. तेल यासाठी लावतो आपण, कारण का वाफवल्यानंतर ते चिकटायला नको, लगेच फ्रीली बाहेर यायला म्हणून आपण तेल लावून घेतो. हे बघू शकता पीठ आलेलं आहे. म्हणजे ते पीठ जे तुम्हाला असं हे झालेलं दिसतंय ना, वेगळं थोडं विचित्र, त्याचा अर्थ तो पीठ आलेला आहे. म्हणजे हे बॅटर तयार आहे आता बनवण्यासाठी. झालं ना बरोबर. तर मित्रांनो, आता आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता यातून घेऊन एक एक वाटी असं थोडं थोडं आपलं असं इडलीच्या साच्यामध्ये लावून घेणार आपण. तर मित्रांनो, इथे आपण सर्व जे मिश्रण होतं ते या साच्यामध्ये लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्याला एक एक करून साचे या कुकरमध्ये ठेवणार आहोत. ते साचे पण मापाचे असतात बरोबर, लेअरने जातात. चौथा गेलेला आहे तसं पॅक झालेलं आहे पूर्ण. आणि आता आपण ह्याला बंद करून 10 मिनटं यावर ठेवणार. 10 मिनटात इडल्या रेडी. तर अशा या इडल्या तुम्ही फक्त 5 ते 7 मिनटामध्ये वाफवून काढू शकता. आणि बघू शकता एकदम प्रॉपरली वाफवल्या गेलेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर. तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं. एकदम व्यवस्थितरित्या आपल्या इडल्या शिजलेल्या आहेत. तर आता आपल्याला हे सर्वप्रथम काढून घ्यायचे, त्यानंतर पुढच्या आपण इडल्या ज्या ते बनवायला घेऊ. ते काढण्यासाठी तुम्ही कॉर्नरला वार करा. आधी बघ थंड होऊ द्यायचं. तर मित्रांनो, इथे आता आपली सांबारची प्रोसेस चालू आहे. इथे बघू शकता आपण शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर आहे आणि सोबत टोमॅटो आणि कढीपत्ता आहे आपल्याकडे. तर आता आई त्याला व्यवस्थित शेवगाच्या शेंगांना असं सोलून काढणार आहे. बघा, अशा पद्धतीने सोलून घेतल्यानंतरला संपूर्ण सोलून घ्या, जेणेकरून त्या कडवटपणा राहणार नाही, त्यांच्या साल जरा पण ठेवायची नाही. अशी एकदम प्रॉपर सोलून घ्यायची. कांदा आहे, भोपळा, शेवगाची शेंग,
कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो. आणि आता हे सगळं कटिंग झाल्यानंतरला आपण शिजवून डाळ घेणार टाकणार आहोत. आणि डाळ टाकून फोडणीला शिजवून देणार. घेणार. तर मित्रांनो इथे बघू शकता सर्वप्रथम आपण तेल टाकून घेत आहोत आणि कुकर व्यवस्थित तापला पाहिजे. आता आपण कुकरमध्ये का लावत आहोत कारण का डायरेक्ट शिट्टी मारले की सांबार रेडी. तर आता आपण इथे आईने सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे. काय टाकते? मोहरी. थोडीशी मोहरी टाकते. थोडीशी यामध्ये मोहरी टाकलेली आहे बघू शकता. आणि जिरं. जिरं पण टाकणार थोडंसं. थोडंसं जिरं सुद्धा आपण यामध्ये, जिरं तडतडणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतरला आता यावरती आपण टाकणार आहोत कांदा आणि कोथिंबीर, जी आपली फोडणीची सगळ्यात मेन इम्पॉर्टंट असा भाग असतो. तडतडलं बघू का कांदा टाकलेला आहे आणि कढीपत्ता. कांदा आणि कढीपत्ता फोडणीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट. हा आपण आता टाकून घेतलेला आहे. आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता इथे आपण हिंग टाकत आहोत. किती टाकायचं हिंग? बघ जास्त नाही, हिंगाची चव लागते. आपण हिंग टाकून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण थोडं मिक्स करूया. हिंग टाकल्यानंतर आपण यामध्ये हळद टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकलेली. सर्वात महत्त्वाचा घटक मसाला, सांबार मसाला. हा सांबार मसाला आपण टाकतो. सगळं टाकू. सगळं टाक. एक चमचा मालवणी मिक्स. 1 चमचा मालवणी मिक्स मसाला. बदला तिकट. आता मसाला थोडासा भाजून द्यायचा आणि मग टोमॅटो टाकून घ्यायचा आपण. टोमॅटो भाजून झाल्यावर भोपळा आणि हे टाक. हे मिश्रण सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. मसाला खाली सुटायला देऊ नका. टोमॅटो झालेला आपला मिक्स करून. आता यामध्ये मी टाकत आहे भोपळा आणि शेंग. पाणी काढून टाकू. आता ही भोपळा आणि शेंग आपण यामध्ये टाकत आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपली डाळ. एक तांबे पाणी. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आपण. आता यामध्ये पाणी किती टाकायचं ते अजून आपण बघू आणि थोडंसं मीठ टाकायचं लागेल याच्यामध्ये. आता आपण थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊ. बघ पाणी लागेल अजून. पाणी टाकून टाक अजून. टाक अजून. तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकत आहोत बघू शकता. आणि आता हे मिश्रण मिक्स करून
आपण याला कुकरमध्ये नंतर टाकायची बरोबर. एक ना कोथिंबीर झाल्यानंतर ना शिटी झाला नंतर टाकू. नाही ना आता कुकर व्यवस्थित लावून घ्यायचा. तर मित्रांनो आता आपण इथे हिरवी चटणी बनवून घेणार आहोत, जी की सांबारमध्ये आपल्याला इडलीसोबत खाताना एकदम सगळ्यात इम्पॉर्टंट असते. आता हे पण हिरवी मिरची यामध्ये मिक्सरला लावून घेणार आहोत. मिरची लसूण लसूण आणि ओलं खोबरं. या फोडणीला हिला फोडणी पण देणार नंतर देऊया. थोडी राई आणि टाकून आणि वरून कोथिंबीर थोडीशी, थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आपण. आणि आता हे सगळं मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. आपली चटणी वाटून झालेली आहे, बघू शकता. अतिशय सुंदर अशी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे. चटणी रेडी आहे.